नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे आधार कार्डला बँक लिंक ही कशी करायची ते पण घर बसल्या आपण आपल्या पीसी किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलवरून ही घर बसल्या कोणतीही बँक असो ती सर्व बँक यामध्ये आपण लिंक करू शकतो। तर यामध्ये लिंक कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओ पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचा आहे NPCI सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यानंतर इथे कस्टमर यावर क्लिक करून इथे तुम्हाला भारत आधार सेटिंग इनेबल यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला जो फर्स्ट 2 नंबरचा ऑप्शन आहे आधार सेटिंग यावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कस्टमरचा किंवा ज्याचा पण तुम्हाला आधार कार्डला बँक लिंकिंग करायची आहे त्यांचा इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा। तुम्ही ते आधार नंबर टाकून घेत आहे। हे तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता। यामध्ये कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे नाही, लक्षात द्या। तर इथे तुम्हाला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कस्टमरचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथे आधार नंबर टाकल्यानंतर आधार कार्ड नंबर हा चुकवायचा नाही। त्यानंतर तुम्ही इथे सीडिंग किंवा डिसीडिंगसुद्धा करू शकता। तर मला सीडिंग करायचं आहे त्यामुळे मी इथे सीडिंग यावर क्लिक केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जे पण बँक असेल त्या बँकवर तुम्हाला इथे बँक सर्च करायची आहे। तुम्ही डायरेक्टली इथे बँक सर्चसुद्धा करू शकता। मी इथे माझी जी पण बँक आहे ती बँक इथे सिलेक्ट करून घेत आहे। तर माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यामुळे मी इथे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक घेतलेली आहे। तुमची जी पण बँक असेल ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुमची बँक इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर फ्रेश शेडिंग यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला जर तुम्हाला खालचं जे आहे जर तुम्हाला बँक एकच आहे, जर तुमचे 2 अकाउंट असेल तर तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता। जर समजा तुमचं बँक ऑफ इंडियाचं 2 अकाउंट असेल तर तुम्ही सेविंग किंवा करंट असे 2 काही अकाउंट असेल तर तुम्ही करंटला जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं तर ते करू शकता किंवा अनदर बँकला जर ट्रान्सफर करायचं तर तो सुद्धा इथे 2 नंबरचा 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे। त्यानंतर मला इथे फ्रेश सेडिंग आहे, म्हणजे कोणतेही इथे सेडिंग नाही आहे, कोणतीही बँक लिंक नसल्यामुळे इथे फ्रेश सेडिंग यावर क्लिक करा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही इथे अकाउंट नंबर हा टाकून घेत आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर आय ॲग्री करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा जसा का तसा इथे फिल करून घ्यायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आय ॲग्री यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो पण तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल 6 डिजिट, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी ते OTP टाकून घेत आहे। कस्टमर जवळ नसल्याकारणाने मला कॉल करून थोडा टाईम लागत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला OTP टाकून घेत आहे। तर कस्टमरला OTP आलेला आहे, मी ते OTP टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला OTP हा टाकून घ्यायचा आहे। 6 डिजिट एक OTP येईल आधार पोर्टलवरून, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे। कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला कन्फर्मेशनचा मेसेज मिळेल, त्यावरसुद्धा कन्फर्मेशन क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुमचा आधार सेटिंग सक्सेसफुली असं आलेलं पाहिजे, सक्सेसफुल, तेव्हाच तुमचं सक्सेसफुल होईल। जर काही एरर असेल तर पुन्हा तुम्हाला एकदा ट्राय करून घ्यायचं आहे, तुमचं आधार सेटिंग हे होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं आधार सेटिंग हे बँकला करायचं आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। आणि असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।